श्री सूर्यमानजी कोडापे यांनी त्यांच्या पत्नीवर जो काही अन्याय अत्याचार झाला त्याला कंटाळून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली। अशा या कठीण प्रसंगी लताताई त्यांच्या परिवारासोबत आम्ही उभे आहोत। पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती केली की या संदर्भात ही घटना ज्यांच्यामुळे घडली त्यांच्यावर कडक शासन करून समाजामध्ये अशा घटना घडवणारे जे घटक असतात त्यांना एक धडा शिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाने या कामी तशी तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे। निश्चितच झालेली घटना ही दुःखद घटना आहे। घरचा कर्ता पुरुष जेव्हा निघून जातो तर त्या परिवारात एक दुःखाचा डोंगर कोसळतो। अशा या कठीण समयी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। या संदर्भातसुद्धा आता लताताईंनी सांगितलं, या संदर्भातसुद्धा आम्ही SDPO साहेबांना सांगितलं आहे की चौकशी करत आहे आणि ज्यांनी यांना नाहक त्रास दिला त्यांच्यावरसुद्धा ते कारवाई करतील। चौकशी सुरू आहे। आता आपण पाहत आहे की आता स्वतः SDPO या ठिकाणी येऊन बयान घेत आहे आणि आता लताताईंनी आपल्या बयानातसुद्धा सांगितलं की लेडीज पोलीस कॉन्स्टेबल असतानासुद्धा त्या ठिकाणी पुरुषांनी मारहाण केलं। हे निश्चितच चुकीची घटना आहे। या संदर्भातसुद्धा पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल।